तर आता आपण आलेलो आहे शेतामध्ये. तो तुम्हाला दिसत असेल संजय मामा गाडी कसा घेऊन जातोय. त्यानं मला चालवत लावलंय, रानात गाडी जात नाही. काल मी त्याला तिथून डबल बसून रानातनं गाडी घेऊन गेलाय. तो ह्यो मला असा चालवत लावतोय. माझ्याकडे एवढं सामान दिलंय आणि ह्यो पुढे गेलाय गाडीवर. आज हा प्लॉट झालेला आहे. आज नवीन प्लॉटची सुरुवात करायची आहे रोटरण्यासाठी. तो का तिथं जाऊन पडला तो आता. तुम्हाला झूम करून दावतो, दिसत नाही पण पडलाय तो खाली चांगला. होतं मला सोडून गेले की. तिथंच ट्रॅक्टर लावलेला आहे आज. ट्रॅक्टर रोज घरी घेऊन जायचं आणि शेतात घेऊन यायचं. अंतर खूप लांब आहे त्यामुळं रात्री इथेच ट्रॅक्टर लावून गेलतो आम्ही. तर जरा आता काम करूया, तुम्हाला थोड्या वेळानं अजून धावतो. या ठिकाणी आम्ही काल रात्री ट्रॅक्टर लावून गेलतो नारळाच्या बागाच्या शेजारी. आता त्यामध्ये पाणी ओतायचं आहे, डिझेल ओतायचं आहे. ट्रॅक्टरच्या पुढे घाण लागलेली आहे जास्त गवत असल्यामुळं. आधी आता आपण डिझेल चेक करूया ट्रॅक्टरमध्ये किती आहे. आता थंडीमुळे इथं सुद्धा पाणी थांबलेलं आहे. तर ट्रॅक्टरमध्ये डिझेल आहे 35 लिटर आहे. ते 10 लिटरच कॅन टाक मामा. हां, ते ग्लास इकडे बघू, मी पाणी पाचतो पण ट्रॅक्टरला. येते होतायला दमानं पाय देऊन तिथं. मामा आता डिझेल भरत आहे. जरा थांबूया आपण ब्लॉक. तर झालेला आहे डिझेल भरून सुद्धा. आता आपण ट्रॅक्टरला पाणी पाजूया. जर टोप पण पडलंय आपल्या गडबडीमध्ये खाली. पाणी आहे ट्रॅक्टरमध्ये पण ते आपलं रोज होतनं काम आहे. त्यामुळे ट्रॅक्टर कुलिंगसाठी सोपं पडतं. आता टोप पण कुठं पडलंय बघूया आपण. खाली तर पडलेलं नाही, बोनेट मध्ये कुठं तरी अडकलं असणार. टोप पण आहे त्या ठिकाणी. हात घालून 1 मिनिट टोपण आपण काढतो. टोपण आपण लावूया. आधी कोल्ड स्टार्ट करा. स्पेस सगळी कमी कर मामा. घेर वगैरे न्यूट्रल ठेव सगळं. मधला पण घेर न्यूट्रल कर, खालचं ते लव. आपण ट्रॅक्टर कोल्ड स्टार्ट करूया. ट्रॅक्टर चालू झालेला आहे. आता त्याला वॉर्मअप साठी 2 मिनिट चालू ठेवायचा. बघा मामानं ड्रम कसं खाली टाकलंय काम झालं की. काय सांगू आता आमच्या मामाचं तुम्हाला. एका दिवशी त्याला डिझेल म्हणून पाणीच पाचतो आता. पाणी म्हणून डिझेलच पाचतो ड्रम मधून. स्टार्ट प्रोसेस संपत आलेली आहे. आपण जरा RPM गेज करूया. बघा कसा फॅन घाण बाहेर मारत आहे.
जाऊ द्या मामा, ट्रॅक्टरची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. जाऊ दे, आपण बघत आहात गवत किती आहे. प्लॉट एक परत आहे. चालू आहे रोडचं काम. आता पुढे शॉर्ट तुम्हाला दिसते राहतो. मामाला म्हणलं आता चालवतोच ट्रॅक्टर, मला बसू दे निवांत मोबाईल बघत जरा वेळ. आलो मी आता, बसलो या प्लॉटमध्ये. मामा चालवतो ट्रॅक्टर. मामा असलं की मला काय काम करावं लागत नाही, मामा नसलं की माझ्या अब्दू उठते. मग मला दिसत असत, मामा दिसत पण नाहीत. आता मामा बसलाय पाणी प्यायला. मला म्हणतोय आता तू एक जा राऊंड घेऊन ये, तो पण मी बसतो पाणी पितो. चला आता आपण घेऊन येऊया राऊंड एक. तो तिथं बसलाय आता मोबाईल बघत पाणी पित सोडून. बघूया आता आपण जरा ट्रॅक्टर चालूया. गरम झालेला दिसतोय. रोटर वगैरे हाय, टेम्परेचर पण आहे गोलमध्ये. तर आता स्टार्ट करूया आपण. टाकला RPM चिंचचे जे फांदे आहेत ते खूपच लांब आहेत. आता ते पण जरा कटिंग करावं लागेल. हा तुम्हाला तसा आरसा खूपच क्वालिटीचा आहे. तो पण पीस फोडलाय ट्रॅक्टर चालवा शिकताना. त्याच्याकडे जरा इग्नोर करा. मामा बसला ट्रॅक्टर चालवाय. नट वगैरे आवडलं रोटरचं. चालवतो म्हणलं आता तो बसला जरा वेळ. आपण जाऊन बसायचं झाडाखाली मोबाईल बघत. चालवतो. मला दिसत असेल ट्रॅक्टर आमचा पुढून जरा मला डेंट मारलेला दिसत असेल. तो डेंट कुठल्या तर ड्रायव्हरकडनं लागलेला, पण नाव माझ्यावर आलं होतं कारण तेव्हा मी ट्रॅक्टर शिकत होतो. काय शिकताना खूप वाहनं मोडली आहेत, त्यामुळे एवढं काय नाही. बऱ्यापैकी मामानं प्लॉटचं काम केलेलं आहे. अजून 1.5 ते 2 तास लागेल पूर्ण होण्यासाठी. ट्रॅक्टर गरम झाल्यामुळं थांबवला आहे मामानं. मग आता थांबवलाय तर गार बसतो त्याला. आता मामा मी भाऊ आलेत. भाऊ तिथं जे साईडचे फट्टे आहेत ते मारतात. मी मामा आता जेवण करतो. सगळेच भाऊ तोपर्यंत फट्टे मारतील. हे बघा, तो ऊस लागण करायचे आम्हाला. जे झाडांच्या खालच्या फांद्या आहेत संपूर्ण मारायला पाहिजे. आमचा मामा हे बगळे. खात वैरणीचा पूर्णपणे रानामध्ये झालेला आहे. तरी अजून 2-3 वेळा ट्रॅक्टर यामध्ये चालणार. आता टेम्परेचर वाढलेलं आहे त्यामुळे त्याला आता सावलीला लावायला पाहिजे. आता हे जो प्लॉट आहे तो जरा खड्ड्यामध्ये, तर वारं लागणार नाही. त्यामुळे त्याला आता मधल्या प्लॉटमध्ये घ्यायला पाहिजे ट्रॅक्टर. त्यामुळे मामाला तू ट्रॅक्टर घे, मी बघून येतो कसं झालंय काय काम प्लॉटचं. तुम्हाला भाऊ दिसत असेल झाडाखाली, नाही दिसत पण झूम केलं दिसत असतील.
ट्रॅक्टर उभा राहणार 1 तासभर, म्हणजे आम्हाला आमच्या ट्रॅक्टरवर जाईना. गेला 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 गेला. मी पण जरा आता तालीवरून वर जातो. तर आम्ही आलो मधल्या प्लॉटमध्ये. तर आम्ही जेवण करणार, तर भेटू नंतर. पण चालू करूया. जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं. भाऊ काय त्यांचं काम करतात. तर आपण एक फर्स्ट राऊंड घेऊन येऊया. मामा तो पण पाणी वगैरे पिऊन येतोय. मामानं आता रोटरचा नट मोडलाय. आता मी चाललोय नट घेऊन बसवाय. असलंच चालू आहे आमच्या जीवनामध्ये. सारखं काय ना काय मोडतंय. सकाळी येताना मला 2 वेळा पाडलंय, स्वतः 1 वेळा पडलाय. आता रोटरचे नट मोडलेत. तर आता बसवतो आम्ही रोटरची नट. आता आवडतोय मामा नट. नवीन नट टाकलाय. थोडंसं राहिलं या प्लॉटमध्ये, होईल एक थोड्या वेळामध्ये. बगळे वोटिंगला थांबलेत. रोटर का चालू नाही, का थांबवला आहे. रोटर आम्हाला खायला भेटेना. चिमण्या वगैरे खूप साऱ्या येत आहेत. आणि याच्यामध्ये इन्सेक्ट्स बाहेर निघत असते जास्त, ते खाण्यासाठी. प्लॉट बऱ्यापैकी एंड होत आलेला आहे. झालं तर जमा आहे. खालच्या साईडला थोडं राहिलंय. चांगलं केलंय मामानं. आता या प्लॉटची सुरुवात मी केलेली आहे. मामा गेला पाणी प्यायला. हा काय छोटा प्लॉट आहे, त्यामुळे एवढं काय नाही वेळ लागणार याला. पण गवत जास्त आहे याच्यामध्ये. झालेलं आहे काम. आता थोडी मजा तर करायला पाहिजे. आता भाऊला सोडलं. भाऊ म्हणून ते वाटेवर खूप तण आलंय, तेवढं काढून दे. ते काढून दिलं. तुम्ही बघत असाल वाट आता क्लिअर केलेली आहे. भाऊ गेले आता नदीतून पोहत पलीकडे. आता मी मामा जाणार बाय रोड. आणि गाडीवर 3 माणसं जाऊ शकत नाहीत, रोड खराब असल्यामुळं.
आपल्या शेतामध्ये ते आमचं ह्या रानातील शेड आणि तिथेच शेततळ आहे या चिंचेच्या झाडाच्या पाठीमागे. आणि ही जी रिकामी जागा तुम्हाला दिसत आहे ते जेगरीचा प्लांट होता आमचा एक 6 वर्षापूर्वी. तो आता बंद आहे, 6 वर्ष झालं. जरा गवत जास्त झाल्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही, पण तिथे त्याची इक्विपमेंट वगैरे आहेत अजून. हा इथे ऊसाचा एक प्लॉट आहे. हा पण 671 व्हरायटी आहे याची. आता घरी जायचं आहे, त्यामुळे ट्रॅक्टर लावूया आपण आता. चला आपण चाललो आहे घरी. मामा सगळं आवरून बसलेलं आहे. जाऊया आता आपल्या बॉक्सरवरची घरी. या चालवा गाडी मामा. आता आपण घरी चाललेलो आहे. आता घरी जाऊन हा व्लॉग एडिट करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत पेजवर भेटेल. थँक्यू.